आता बातमी मनोज जरांगेंच्या आंदोलनानंतर ज्या घडामोडी सुरू आहेत त्या संदर्भातली। मनोज जरांगेंच्या आंदोलनानंतर मिळालेले कुणबी प्रमाणपत्र अवैध ठरत असल्याने पुन्हा एकदा राजकारण तापलंय। मुख्यमंत्री फडणवीसांना लक्ष्य करणाऱ्या जरांगेंनी पहिल्यांदाच थेट एकनाथ शिंदेंवर अत्यंत तिखट शब्दात प्रहार केलाय। 3 वर्षात पहिल्यांदाच एकनाथ शिंदेंचं नाव मी घेतोय। शिंदेंवरचा गद्दारीचा डाग आम्ही पुसणार होतो, मात्र आमच्यावर उद्धव ठाकरे बरे असं म्हणण्याची वेळ येऊ देऊ नका, असा विखारीवार जरांगेंनी केला। तर शिंदेंचे 15 ते 20 आमदार पाडण्याचा इशाराही त्यांनी दिलाय। 2029च्या निवडणुकीत मोठा बदला घेऊ असा इशाराही त्यांनी दिला। तर जात पडताळणी समितीचं कामकाज सुप्रीम कोर्टाच्या नियमानुसार चालतंय, यामध्ये राज्य सरकार हस्तक्षेप करत नाही असं फडणवीसांनी स्पष्ट केलं। त्यामुळे रागाने पेटून उठलेल्या जरांगेंना पुन्हा एकदा थोपवण्याचं आव्हान सरकारसमोर आहे। सरकार यामध्ये यशस्वी होणार का पाहणं महत्त्वाचं आहे। असं छक्केपंजे खेळताल असं मला कधीच अपेक्षा नव्हती शिंदे साहेब तुमच्याकडून, कारण आम्ही मराठीच्या पोरांना तेवढ्या खस्ता खाल्ल्या तुमचे लोक निवडून आणताना। आम्ही थोडं बी लक्ष दिलं नसतं ना, तुमचे लोकच निघले नसते। तुमचा गद्दारीचा डाग पोसाला आम्ही मराठी आहेत। आमच्यावर ही वेळ येऊ देऊ नका उद्धव ठाकरे बारा म्हणायची, ती उद्धव ठाकरे साहेब बारा म्हणायची वेळ येऊ देऊ नका, कारण का आम्ही तेवढं रक्त झिजलंय। 1 रुपया घेतलेला नाही तुमचा, 1 रुपया। तुम्ही मराठ्याचं आयुष्य बर्बाद करणार तर शिंदे साहेबांचे मी इतके शिटा पाडणार की शिंदे साहेबाला आयुष्यात पश्चाताप आला नसतं। पैसे नोटा नाही चालत साहेब, मोदी साहेब लोकसभेला लई नोटा चालल्यात लोकाला, काहीच वाकडं नाही झालं मराठ्याचं। मी झोपून टाकीन तुमचे सगळे। शिंदे साहेब तुम्हाला याच्यासाठी नाही ते गादीवर बसला आम्ही। तुम्हाला आता वाटत असेल आता निवडून आलोत काय गुतलंय, असं नसतं ते, असं नसतं ते। ती भाप उतरायची ताकद आहे माया। ठीक आहे, एखादी गलती मराठ्याकडून झाली असेल तुम्हाला निवडून द्यायची, पण पुढे आणखी 2029ला आमच्याच हातात येत तुम्ही। आम्ही एवढा मोठा बदला घेऊ तुमचा की तुमच्या आयुष्यातही तुम्ही कधी बघितलं नसेल की कांड्यावर मोजणे इतके सुद्धा लोक युती सरकारचे निवडून आले नाहीत। कारण तुम्ही जर आमच्या नरडीचा आता पोरांचा वोट घेणार असला तर मी काय गप्प बसायला तयार नाही। दरम्यान जरांगेंनी हल्लाबोल केल्यावर एकनाथ शिंदेंनी नेमकं काय म्हटलं तेही जाणून घेऊया। मंत्री उदय सामंत मनोज जरांगे पाटील यांच्याशी त्यांनी चर्चा केली। मला उदय सामंत यांचा फोन आला होता आणि त्यांनी सांगितलं की मी जेव्हा मुख्यमंत्री होतो त्यावेळेस मराठा समाजासाठी 10% आरक्षणाचा निर्णय आपण घेतला। कुणबी प्रमाणपत्र मिळत नव्हती, ती मिळवू लागली। जो काही निधी सारथीसाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळासाठी किंवा ज्या काही सुविधा ओबीसीचं कुठलंही नुकसान न करता, इतर समाजाला कुठेही इतर समाजावर अन्याय न करता मराठा समाजाला जे जे काही देता येईल ते दिलं होतं। आणि याची माहिती मनोज जरांगे पाटील यांना आहे आणि नक्कीच त्यांचा गैरसमज दूर होईल। तर कुणबी प्रमाणपत्र अवैध ठरत असल्यावरून जरांगेंनी मुख्यमंत्र्यांना थेट लक्ष्य केलं। यावर मुख्यमंत्र्यांनीही स्पष्टीकरण दिलंय। तुमच्या एका बी अधिकाऱ्याकडे नसणारे तितके पुरावे, एका बी राज्यातल्या हे एका माणसाच्या यशवंता दहीहंडीचे एकट्याचे पुरावे बघाय, जस का मोजण्या करायच्या इतकं गठ्ठे आहे ती। अरे नालाय कवन करू नका तुम्ही, मी इतका मागा लागल ना तुम्ही मला माझ्या अंगावर येऊ नका। फडणवीस तुम्हाला सांगतो मी जर तराला लागलो ना तो तुमचं लय अवघड करून टाकेन मी सगळ्याच। इतके पुरावे द्यायचे तुम्हाला तरी रद्द होती। काय ते पुरावे, काय पुरावे आहेत का काय ते? निजामकालीन येतं, इंग्रजकालीन येतं। तुमच्या याचा नवरा जिवंत नव्हता तेव्हापासूनचे पुरावे ते, काय पुरावे ते? कोण अधिकार देत तुम्हाला मराठींचा वाटोळा करायचा? प्रमाणपत्र जेव्हा जात पडताळणी समितीकडे जातात त्यावेळी या जात पडताळणी समिती पूर्णपणे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अंतर्गत काम करत आहेत। राज्य सरकारचं त्याच्यामध्ये कुठलीही दखलंदाजी नाही। मी आपल्याला सांगू शकतो की मोठ्या प्रमाणात वेगवेगळे जे काही त्यांच्याकडे प्रमाणपत्र येतात त्यामध्ये 10-12% रिजेक्शन हा रेट आहेच। म्हणजे नॉन कुणबी देखील ओबीसीचे जे प्रमाणपत्र त्यांच्याकडे येतात त्यातले 10%, कधीकधी तर काही क्षेत्रात 25% देखील कागदपत्राची पूर्तता न झाल्यामुळे ते रिजेक्ट होतात। त्यामुळे काही जाणीवपूर्वक कोणीतरी ते रिजेक्ट करताय असं म्हणणं योग्य नाही। दरम्यान जरांगेंनी बावनकुळेंवर देखील टीका केली आहे, ज्यावर बावनकुळेंनी आता स्पष्टीकरणही दिलंय।
पाहूया.